मॅथमॅटिक्स ऑलिम्पियड वर्कबुक क्लास 1 याचा चॅप्टर 2 ॲडिशन मॅथमॅटिकल रिझनिंग सोडवणार आहे. क्वेश्चन 1 to 15. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. Which of the following options shows the total number of birds in both the nests? बोथ म्हणजे ह्या दोन्ही नेस्टमध्ये असलेल्या बर्ड्सचा टोटल नंबर आपल्याला काढायचा आहे. ओके. नेस्ट पी मध्ये किती आहेत बर्ड्स? 1 2 3 4 5 6 7. ओके, राईट इट डाऊन. 7. आणि नेस्ट क्यू मध्ये किती आहेत? 1 2 3 4 5. ओके, राईट इट अप. 7 + 5. काय येईल आन्सर 7 + 5चं? इथे काढून दाखव बरं. 8 9 10 11 12. आन्सर आला 12. 7 + 5 = 12. कुठे आहे हा ऑप्शन? बी. ऑप्शन बी. व्हेरी गुड. नाव read our second question. Find the missing value. 43 + 42 = इथे काय करावं लागेल आपल्याला? सॉल्व द आन्सर. 43 + 42 लाईनच्या खाली आन्सर लिहून मग पुन्हा लाईन मारायची असते. 3 + 2 4 5. ओके. 4 + 4 5 6 7 8. ओके. आवर आन्सर इज 85. 85. Where is our option? D. Option D. Very good. And now read our third question. 1 2 3 1 2 3 4. अरे पहिले आपण क्वेश्चन समजून घेऊया ना, की इथे काही ॲबॅकसेस दिलेले आहेत. हा फर्स्ट ॲबॅकस दिलाय प्लस सेकंड ॲबॅकस दिलाय = थर्ड ॲबॅकस दिलाय. आपल्याला पूर्ण क्वेश्चन आणि त्याचं आन्सर पण दिलेलं आहे. ते फक्त शोज म्हणजे आपल्याला असं ह्या ॲबॅकसचं आन्सर कुठे मिळणार आहे तो ऑप्शन शोधायचा आहे. ओके. फर्स्ट ॲबॅकसमध्ये काय नंबर तयार होतोय? 1 2 3 4 5 50 3 4 4 54. इथे काय नंबर आला? 54. 54. ओके. आता सेकंड ॲबॅकसचा काय नंबर येईल? 1 2 3 31 31. ओके. 54 + 31 = 1 2 3 4 5 6 7 8. ओके. हां. 80 1 2 3 4 5 5 85. ओके. टीचं असलं की 80 म्हणायचं ना. 85. मग हे जे आपलं आन्सर आहे 54 + 31 = 85. असं आन्सर कुठे आहे? इथे बी. बी नंबर ऑप्शन. 54 + 31 = 85. म्हणून आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन बी. व्हेरी गुड. बी. And now our fourth question is, A frog jumps 2 steps from 0 and then 4 steps. On which number will the frog reach? ओके. म्हणजे कसा फ्रॉग हा जम्प करतोय? 2 वर.
पहिल्यांदा 2 स्टेप्स फ्रॉम 0 पासून पहिल्यांदा 2 स्टेपनं जम्प करतोय आणि नंतर 4 स्टेपनं जम्प करतोय. कसं करेल दाखव बरं. 1 2 3 4. व्हेरी गुड. पहिली तर जम्प त्यानं मारली, ती दाखवली त्यांनी फर्स्ट जम्प. सेकंड जम्प 1 2 3 4 न मारणार आहे. म्हणजे इथून डायरेक्ट तो कुठे येणार आहे, 4 स्टेप्सनं पुढे येणार आहे. कोणत्या नंबरवर येईल तो. ऑन विच नंबर विल द फ्रॉग रीच. 6. आवर ऑप्शन इज B. व्हेरी गुड. रीड आवर 5th क्वेश्चन. The value of 32 plus 3 is shown by which of the following abacuses? ओके. 32 प्लस 3 ह्या ॲडिशनची व्हॅल्यू खालीलपैकी कोणत्या ॲबॅकसनं दाखवलेली आहे. मग सुरुवातीला आपल्याला 32 प्लस 3ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. काढ बरं. 33 34 35. ओके. युनिटमध्ये 2 प्लस 3 5 आणि टेन्समध्ये 3 35. मग हे 35 नंबर दाखवणारा ॲबॅकस कुठे आहे. इथे कोणता ॲबॅकस आहे फर्स्टमध्ये. 32. टेन्समध्ये 1 2 3 म्हणजे 30 आणि 2 32. इथे काय झाला. 1 2 3 1 2 3 म्हणजे 33. आपल्याला किती पाहिजे. 35. ओके. ऑप्शन सी मध्ये 1 2 3 1 2 1 2 3 4 5. 1 2 3 1 2 3 4 5. इथे काय झालं मग. 35. 35. इथे झालं 3 म्हणजे 30 आणि वन्समध्ये 5 म्हणजे 5. 35. मग आपलं राईट आन्सर कोणता ऑप्शन मिळाला. C. ऑप्शन सी. लेट्स टिक इट. नाव रीड आवर 6th क्वेश्चन. Arrange the numbers on the ducks from the smallest to the greatest. ओके. इथे काही डक्स दिलेले आहेत आणि त्यांच्यावर काही ॲडिशनचे सम्स दिलेले आहेत. आपल्याला काय करायचंय. फ्रॉम स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट म्हणजे कसली ऑर्डर लावायची आहे. स्मॉल पासून बिग म्हणजे छोट्यापासून मोठा. त्यालाच असेंडिंग म्हणतात का डिसेंडिंग म्हणतात. असेंडिंग. असेंडिंग ऑर्डर लावायची आहे. ओके. पहिले आपल्याला ह्यांचे आन्सर्स लिहावे लागतील. लिहि बरं. 23 plus 2 24 25. ओके. डक पी इज 25. डक क्यू 25 26 27 28. ओके. राईट. डक आर इज 22 23 24 25 26 27 28 29. ओके. अँड डक यस इज 21 22 23 24 25 26 27. राईट. आता आपल्याला कसा ऑर्डर लावायचा आहे. असेंडिंग ऑर्डर. म्हणजे पहिल्यांदा स्मॉलेस्ट म्हणजे आधी कोणता डक येणार. आता पहिले कोणता येत आहे. पी क्यू का आर का एस. सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे. पी. 25 म्हणजे पीचा. हां. त्याच्यानंतर कोणता येईल. कुणाचा नंबर येईल. 25 नंतर 27. गुड म्हणजे डक यस. यस. 27 नंतर 28. व्हेरी गुड. डक क्यू आणि मग 29. ओके. म्हणजे डक आर. काय ऑर्डर आली आपली. पी एस क्यू आर. असा ऑप्शन कुठे दिसतोय. इथे. ऑप्शन ए पी एस क्यू आर. व्हेरी गुड. नाव
रीड आवर 7th क्वेश्चन. If Tanush add two numbers, then he will get 54. What numbers is he adding? तनुषने 2 नंबर्स ॲड केले. हा एक नंबर आणि हा एक नंबर, त्यांची ॲडिशन केली. देन ही विल गेट 54 आणि आन्सर आलं त्याचं 54. मग कोणते 2 नंबर्स त्यांना ॲड केले बरं? 5 tens, 4 ones. ओके, आवर ऑप्शन इज C. ऑप्शन सी, 5 tens and 4 ones. Very good. Now read our 8th question. When 0 is added to 87, we will get the sum dash dash. When 0 is added to 87 म्हणजे 87 मध्ये 0 ऍड केल्यावर मग काय येईल बरं आन्सर? 87च. कोणत्याही नंबरमध्ये 0 ॲड केलं की आन्सर येतं तेच नंबर, तोच नंबर. त्यामुळे 87 मध्ये 0 ॲड केलं तरी पण काय येणार आपलं आन्सर? 87. आवर ऑप्शन इज C. व्हेरी गुड. नाव रीड आवर 9th क्वेश्चन. The sum of the smallest and the greatest number on the given cloud is dash dash. म्हणजे काय सांगितलंय बरं आपल्याला? आता हे एक आपल्याला ढग दिलेला आहे. क्लाउड्स दिलेत. ओके. तर ह्याच्यामधला सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात छोट्या, स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात छोट्या आणि सगळ्यात ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्या हा. नंबरची बेरीज करायची. ओके. मग स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे त्याच्यामधला? इथे राईट डाऊन कर. 13 आणि ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे? 52. ओके. युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स. आणि आपण त्याची करूया आता ॲडिशन. 3, 4, 5. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. तर उत्तर आलं 65. कुठे आहे आपला ऑप्शन? D. व्हेरी गुड. नाव आवर 10th क्वेश्चन इज Find the missing number. फाइंड द मिसिंग नंबर. इथे आपल्याला एक सम दिलेला आहे. इथला नंबर मिसिंग आहे. इथे कोणता तरी नंबर आहे, त्याच्यामध्ये +12 केल्यानंतर आन्सर येणार आहे 23. मग कशामध्ये 12 ॲड केल्यानंतर आन्सर 23 येत आहे? कसं करणार? 23 मधून 12 कट करायचे. कमी करायचे का? हा. ओके, करूयात आपण. मग आन्सर जी येते ती तिथं नंबर येईल. दाखवा बरं मला करून. इथे रिकाम्या जागेत कर. 23 मायनस 12 -2, 3, 2, 1 आणि 2 - 1 1. 11. तर Okay. आन्सर आलं 11. आन्सर आलं 11. डी नंबर 11. व्हेरी गुड. नाव रीड आवर 11th क्वेश्चन. Which of the following options gives the answer more than 27 but less than 40? म्हणजे काय करायचं आपल्याला इथे? आता ह्याच्यामधले ह्या प्रॉब्लेम्सचे आन्सर्स काढायचे. आणि मग ज्याचं आन्सर मोर दॅन 27 म्हणजे 27 पेक्षा जास्त नंबर बट आहे. लेस दॅन 40 म्हणजे पण पण 40 पेक्षा कमी नंबर आहे. अच्छा, म्हणजे 27 पेक्षा मोठा पण 40 पेक्षा छोटा असा नंबर कुणाचा आन्सर येत आहे? चला आता 23 + 26 ह्याचा काय आन्सर येईल? 3 + 6 7 8 9. तर इथं उत्तर आलं 9.
2 plus 2 4. ओके, म्हणजे हे आन्सर काय आलं? 49. मग हे बसेल का आपलं ऑप्शन राईट? नाही, कारण तो 40 पेक्षा जास्तच आहे. बर. आता 3 plus 1 4 ओके आणि 1 plus 4 5. ओके, जरा मोकळ्या जागेतली ना इथं नंबर वर, इथं वर लिह. 3 plus 1 4. 1 plus 4 5. तर इथं झालं 54. ओके, ही तर आपल्या येत नाही कारण की इथे तो पण 40 पेक्षा मोठा आहे, आपल्याला 40 पेक्षा लहान असलेला नंबर पाहिजे आहे. ठीक आहे, नेक्स्ट. 4 plus 5 5 6 7 8 9. इथे इथे लिह. हां, ओके. आणि 2 plus 1 3. 2 plus 1 3. तर इथं आलं उत्तर 39. 20% पेक्षा जास्त आहे, पण 40 पेक्षा कमी आहे. ओके, मग आपला राईट आन्सर मिळालं ऑप्शन सी. सी. व्हेरी गुड. अँड नाव रीड आवर 12th क्वेश्चन. The sum of number 24 and 25 is 25 आहे का? 24 and 15 is dash dash. द सम ऑफ नंबर 24 अँड 15. करा बरं. Fifteen. 4 plus 5 5 6 7 8 9. And 2 plus 1 2 plus 1 3. तर 39. आन्सर आलं 39. कुठे आहे आपलं ऑप्शन? सी. ऑप्शन सी इज 39. व्हेरी गुड. नाव रीड द डायरेक्शन्स फॉर क्वेश्चन 13 अँड 14. Study the given sets and answer the following questions. इथे 3 पॉट्समध्ये फिशेस आहेत, पी, क्यू आणि आर. पी मध्ये किती फिशेस आहेत? 1 2 3 4 5 6 7. लिह त्याच्यावर. ओके, क्यू मध्ये 1 2 3 4 5 6. राईट इट डाऊन. अँड आर मध्ये 1 2 3 4 5. नाईस. नाव रीड आवर क्वेश्चन 13. Find the total number of fish in bowls P and Q. म्हणजे काय करायचं आपल्याला? V आणि Q मधल्या फिशचा नंबर बघायचा आहे. टोटल नंबर. टोटल नंबर म्हणजे काय करणार? ॲडिशन. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आन्सर इज 13. 13. पी मध्ये 7 आणि क्यू मध्ये 6 आहेत. 7 + 6 किती झालं? 30. व्हेरी गुड. ऑप्शन सी. नाव रीड आवर क्वेश्चन 14. Find the total number of fishes in bowl P, Q and R. आता काय करायचंय? P, Q आणि R तिघांचा पण ह्याचा बघायचा आहे. तिघांमध्ये मिळून किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आन्सर इज 80. ऑप्शन C. व्हेरी गुड. अँड नाव दिस इज आवर लास्ट क्वेश्चन. Find the value of P. इथे काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांची ॲडिशन दिलेली आहे, परंतु त्या नंबर्समध्ये ह्या बॉक्समधला नंबर मिसिंग आहे. त्याच्या जागेवर काय दिले त्यांनी? P. पी. तर ह्या पीची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. कशी शोधणार बरं? इथे कशाचं गणित आहे? ॲडिशन आहे. ॲडिशनची आपल्याला इथं सम करायची आहे. ओके, मग इथे सुरुवातीला त्यांनी दिलंय 5 + 3. 5 + 3 किती असते आन्सर?
8. 8 इथं दिलंय. 1 मध्ये पी मिसळल्यावर आन्सर येते 6. 1 मध्ये किती मिसळल्यावर 6 येते? 5. व्हेरी गुड. म्हणजे पी काय असणार आहे? 5. 5. अँड आन्सर इज ऑप्शन C. सी. व्हेरी गुड.